जो मी मॅटर्निटी बेल्ट यूज केलेला आफ्टर डिलिव्हरी आणि सी सेक्शन नंतर, त्याने खरंच माझं पोट कमी झालं का? हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तर डिलिव्हरी ना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे आपलं बेली फॅट कमी होणं. आणि बेली फॅट कधी कमी होणार आणि आपण पहिल्यासारखे कधी दिसणार, हे सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात. इव्हन माझ्याही मनामध्ये सेम प्रश्न होता. आणि मग त्यासाठी मी काय केलं हे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर एक एक असा बेल्ट दिला जातो यूज करायला, आपल्या कमरेला लावायला, म्हणजे जो असतो हे असा बेल्ट. हा आहे मॅटर्निटी बेल्ट. तर मलाही दिलेला हे असा बेल्ट असतो. तर माझा असा बेल्ट होता आणि मी आज तुमच्याशी हे शेअर करणार आहे की ह्या बेल्टचा मला पोट कमी करण्यासाठी यूज झाला की नाही, आणि मी हा कसा यूज करायला सांगितला, आणि मी हा कधी यूज केला, कसा यूज केला आहे. तर हा जो बेल्ट आहे ना, तर याला अशा 1 2 3 4 5 अशा छान अशा स्ट्रीप आहे. म्हणजे एक 3-4 दिवसामध्येच दिलेला त्यांनी. 3-4 दिवसामध्ये, आणि मी तो लावलेला पण. तर मेन म्हणजे कसं असतं, की आपल्याला मनामध्ये असा प्रश्न असतो, की या डिलिव्हरी नंतर एवढं पोट बाहेर आलेलं असतं आपलं. मेन म्हणजे हा जो खालचा पोर्शन आहे बेली फॅट, हा खूप पुढे आलेला असतो. आणि मग ह्या बेल्टनी आपण आपले आसमानमध्ये जातो, की ह्या बेल्टनी नक्की आपलं पोट कमी होणार. पण ऍक्च्युली हे सपोर्टसाठी असतं. कधीपासून यूज केला महत्वाचं म्हणजे, तर हा 4-4.5 3-4 दिवसानंतर त्यांनी मला सिस्टरने आणून दिलेला. आणि सिस्टर स्वतः ते आपल्याला यूज कसं करायचं ते सांगतात. म्हणजे बेडवरती आपल्याला एकदम उठता वगैरे येत नाही. त्याच्यामुळे खाली झोपूनच ते आपल्याला हा पूर्ण बेल्ट लावून देतात. तर याचं एक टेक्निक आहे लावण्याची सुद्धा. ती जी सिस्टर तुम्हाला सांगतात त्यावेळेस, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये असतात त्यावेळेसच तुम्हाला हा दिला जातो ना, मग त्यावेळेस ते सिस्टर तुम्हाला लावून देतात आणि सांगतात घरी पण कसा यूज करायचा. आणि जर घरी तुम्हाला स्वतःला एकटीला नाही यूज करता आलं, तुम्ही तुमच्या हसबंडची किंवा कुठल्याही फॅमिली मेंबरची हेल्प घेऊ शकता. आणि मग त्यांच्या हेल्पने तुम्ही तुमचं जे टमी आहे, तुमचं जे हा जो बेल्ट आहे हा यूज करू शकता. तर नॉर्मली मी तुम्हाला एक थोडक्यात सांगते, की ज्यावेळी हा जो बेल्ट आहे ना, हा छान असं पूर्ण ओपन करून घ्यायचा असतो. आणि आता मी तुम्हाला असंच सांगते थोडक्यात. आता नॉर्मली ज्यावेळेस माझं सी सेक्शन झालं ना, तर हा सेकंडला पण लागत नव्हतं. ज्यावेळेस इतकं माझं पोट होतं. तर आणि आता काहीच नाहीये. तर ज्यावेळेस हा स्टार्टिंगला लावला, तर हा सेकंडवरच लावला जायचा. कारण आपले सी सेक्शन असतं, पोट फुगलेलं असतं खूप, आणि दुखण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे सिस्टरही थोडंसं हळू जातात. तर टार्गेट असतं, की हा शेवटपर्यंत लागायला पाहिजे. म्हणजे मी तरी असं टार्गेट ठेवलेलं, की असं स्वतःवरती काम करायचं, की हा शेवटपर्यंत लागेल. पण तसं काही झालं नाही ॲक्चुअली. कारण मी काय केलं हे तुम्हाला मी व्हिडिओ शेवटी नक्की सांगेल, की मी काय केलं एक्झॅक्टली. तर हे असं करून आहे ना, ही जी लाईन असते ही परफेक्टली तुमची इथे यायला पाहिजे. आणि ही शेवटची जी लाईन आहे तुमची, ती सी सेक्शनच्या आणि याच्या एकदम, म्हणजे त्या लाईनिंग जी आपली लाईन असते, तुम्हाला दाखवते मी. तर हा जो पोर्शन आहे, इथे तुमचं सी सेक्शन असतं ना, तर हा प्रॉपर ती अशी यायला पाहिजे, म्हणजे दुखायला पण नको. ही अशी येते, ही अशी येते इथे. आणि हा सपोर्ट पूर्ण कमरेला मिळतो. आणि इथेही अशी येते. यश. तर ते सिस्टर असतात ना, ते तुम्हाला खूप छान एक्सप्लेन करतात. त्यावेळेस तुम्ही नक्की त्यांच्याकडे तुम्ही छानपैकी लक्ष वगैरे देऊन हे करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपलं सी सेक्शन होतं ना, तर हा बेल्ट आहे ना, जेवताना वगैरे यूज करायचा, की ते अजिबात नाही. हा बेल्ट जेवताना वगैरे मला डॉक्टरनी तर रिकमेंड नव्हतं केलं, की जेवताना वगैरे आपण असं बसलेलो असतो तेव्हा यूज वगैरे नाही करायचा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही झोपता, म्हणजे आता त्यावेळेस फीडिंग वगैरे झालं बेबीचं आणि चला म्हटलं थोडा वेळ बेड लावून वगैरे बसूयात आणि झोपूयात, तसं पण नाहीये. थोडा वेळ तुम्ही रेस्ट वगैरे असं घेऊ शकता. पण ज्यावेळेस रात्रीच्या वेळेस प्रॉपर तुम्हाला झोपायचं असतं, त्यावेळेस तुम्ही हा बेल्ट नाही यूज करू शकत. तुम्ही बेल्ट काढूनच मला प्रॉपर झोपायचं असतं. हे एक महत्वाचं आहे.
दुसरे महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी हा बेल्ट वॉक करताना यूज केला का? तर हो. तर ज्यावेळेस मी घरी आली म्हणजे हॉस्पिटलमध्ये होती आणि हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस मी एक शतपावली टाइप वॉक होतो. कारण तिथं खूप फास्ट वॉक होतच नाही. कारण आपले एवढे पेन असतात. आपल्याला धड चालताही येत नाही. मग थोडासा बेल्ट लावून कमरेला सपोर्ट मिळतो आणि मग थोडं-थोडं, छोटं-छोटं वॉक होतो. त्यावेळेस मी हा बेल्ट यूज केलेला. पण ज्यावेळेस मी घरी आली, त्यावेळेसही मी काही दिवस हा बेल्ट यूज केलेला. बेल्ट कसा वापरायचा हे तर मी तुम्हाला सांगितलं. जेवताना यूज करायचा नाही, झोपताना यूज करायचा नाही. ब्रेस्ट फीडिंगच्या वेळेस शक्यच नाही. मी जेवताना, झोपताना आणि फीडिंग करताना ते वापरलं नाही आणि मेन म्हणजे सिस्टरांनी जसं सांगितलं तसाच मी घरी येऊन यूज केला आणि मी वरूनची हेल्प घेऊन तो बेल्ट लावायची. कधी आईची हेल्प घेऊन तो बेल्ट लावायची. मी एकटीने कधी ट्राय केलं नाही कारण ते शक्य होत नव्हतं आणि झोपून लावायचं म्हटल्यानंतर आपण किती वाकडं-तिकडं होऊन लावणार हा एक मोठा प्रश्न असतो. त्याच्यापेक्षा मी घरच्यांचीच मदत घेतली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आफ्टर डिलिव्हरी ना, तर मी थोड्या-थोड्या ना ज्या पायऱ्या आहेत घरी आल्यानंतर 4-5 दिवसाने थोड्याशा स्टेअर्स वगैरे जे आहेत, त्या थोड्याशा चढायची आणि थोड्याशा उतरायची. छोटी-छोटी प्रॅक्टिस केली 10-12 पायऱ्या, 10-12 पायऱ्या वगैरे आणि मग त्याच्यानंतर ना असं थकल्यासारखं झालं, की मी कधी-कधी कमरेला जेव्हा कळ लागायची, तर बेल्ट चालवून खूप रिलॅक्स वाटायचं. वॉक आहे तो मी काही-काही दिवसांनी म्हणजे 2.5-3 महिन्यांनी ना बाहेर जायला स्टार्ट केलं आणि मग थोडासा हळूहळू माझी स्पीड पण वाढवली मी आणि खाणं तर माझं मी तसंच ठेवलेलं कारण मी जोपर्यंत ब्रेस्ट फिडिंग आहे तोपर्यंत मी खाण्यामध्ये काही बदल केले नाही. जसं मला डायटिशियननी सांगितलेलं हॉस्पिटलमध्ये तसंच मी पोर्शन आणि सगळ्या गोष्टी चालू ठेवलेल्या. बट मी वॉक हळूहळू थोडासा इन्क्रीज केलेला मी आणि वॉक करताना ना महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना मी असं इथे हा जो पोर्शन असा होल्ड करून चालायची, पण जास्त होल्ड करून चालणं शक्य होत होतं. जेवढं मला शक्य होत होतं तेवढं मी केलं. जेवढं डॉक्टरांनी मला सांगितलं तसं मी केलं आणि मी ते वॉकमध्ये मी कंटिन्युटी ठेवली. मेन म्हणजे असं नाही की एक दिवस गेले, एक दिवस नाही गेले, पण कधी-कधी थकायला पण व्हायचं, कधीतरी रेस्ट पण व्हायची. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा बेल्ट यूज करून माझं पोट खरंच कमी झालं का? तर मेन म्हणजे थोडंसं कसं असतं पोट खूप फुगलेलं असतं तर थोडं कमी कमी होतं. पण बेल्टने होतं की नाही हे मी नाही सांगू शकत. मी जी एक्सरसाइज केली किंवा मग हळूहळू मी माझा वॉक इन्क्रीज केला आणि त्याच्यामुळे मला फरक पडला. कारण हा बेल्ट आहे ना बऱ्याच वेळेस असं व्हायचं की थोडा वेळ जरी लावला की लगेच बेबी उठायचा, फीड करायचं असायचं, कधी जेवायचं असायचं. तर हा बेल्ट मी खूप यूज नाही केला. हार्डली 2-2.5 महिने यूज केला असेल. त्याच्यानंतर मी माझा स्वतःवरतीच फोकस केला की मी कसं घरातल्या घरात वॉक करेल किंवा बाहेर जाऊन मॅक्झिमम वॉकची इंटेन्सिटी मी कशी वाढवेल आणि माझं हे जे पोट आहे, हे जे बेली फॅट आहे मी कसं कमी केलं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आतापर्यंत मी व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माझ्याबद्दल मी सांगितलेल्या की मी बेल्ट कसा यूज केला, मला डॉक्टरनी जसं रिकमेंड केलं तसं मी वॉक केलेला, कधीपासून वॉक स्टार्ट केलेला आणि जेवताना झोपताना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. सो चलो बाय बाय.